डॅमेज आतमध्ये शिफ्टिंग तयार होऊन काळ पडले किडे पडतात. हे साहेब येऊन गेले बसून खर्च आहे आता तुमच्या आता पाठवायचं तिकडे त्यांची लाईन करून देतो आता जरा एकदम सगळा सडा पडलेला आहे. सावली दाखवून दिसते नाही तो दादा. चलो साहेब चलो, आज भरपूर माणसं उभे. चला अकोले तालुक्यामध्ये रात्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली, वादळी पाऊस झाला आणि त्याच्यात जो 16-17 गावं बाधित आहेत. त्यात आता मी सकाळपासून शमशेरपूर, सावरगाव पाट, आता देवठाण आणि उंचखडक या परिसरात जाणार आहे. आणि शेतकऱ्यांचं खरं तर खूप मोठं नुकसान आहे. आता इथं मी पेरूच्या बागेत आणि डाळिंबाच्या बागेत होतो, तर जर त्या शेतकऱ्याला 5-7 लाखाचा खर्च त्या बागेला आला, 14 लाख रुपये खर्च आला आहे. आणि आता हा सीझन त्याला घेताच येणार नाही, म्हणजे एवढं मोठं संकट त्याच्यावरती पोचलं. इकडं मी शमशेरपुरात होतो, तिथं जे एक तर त्या फुल आहे, फुलशेतीकडे सगळे तरुण वळलेत आणि ऑलरेडी त्यांनी पीक पाहणी लावलेली नाही. आणि आता एवढं मोठं ठेचली गेली ती फुलं की उद्यापर्यंत ती काळी पडून जाणार आहेत बऱ्यापैकी. म्हणजे असं सगळं नुकसान आहे. कांद्याचं नुकसान आहे काही ठिकाणी. तर या निमित्तानं कृषी मंत्र्यांकडे तर आम्ही अधिवेशन काळात जेव्हा आधी हे झालं होतं गारपीट अवकाळी, तर त्याची मागणी केली. त्यावेळेस ती म्हटली होती की आम्ही मदत करू. आता ही पण आम्ही मागणी करतोय. आमचा महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, प्रत्येक ठिकाणी बांधावर जाऊन पंचनामे करतायत. माझी शेतकऱ्यांना विनंती राहील, जर तसं काही पंचनामे तुमची झाली नाही तर एक तर माझ्याशी संपर्क साधा, कृषी विभागाशी किंवा तहसील मंडल अधिकारी किंवा तुमचे तलाठी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा, जेणेकरून तुम्ही वंचित राहिले नाही पाहिजे. आणि सगळ्यांना आदेश आम्ही रात्री आणि सकाळीच मी आदेश दिले, तर अधिकारी सगळे आहेत. आज पण खूप गरमट वातावरण आहे. खरं तर नाही आलं गारपीट पाऊस तर बरं होईल, पण जर हे आसमानी संकट असंच जर येत राहिलं तर सरकारकडनं काय मदत राहील त्याचा आमचा प्रयत्न आहे.